एक वेळ अशी होती जेव्हा सोनल नावाची तरुण मुलगी, जिचं स्वप्न होतं मोठी कलाकार बनायचं, मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर तिचं नशीब आजमावत होती. सोनलला चित्रकलेची खूप आवड होती, पण तिला नेहमीच सांगितलं जायचं की ही कला तिला यश देऊ शकणार नाही. तिच्या कुटुंबाचं आणि समाजाचं प्रचंड दडपण होतं की तिने काहीतरी सुरक्षित आणि हमखास करावं. पण सोनलचंच मन तिला शांत बसू देत नव्हतं. ती सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करायची. ती सकाळी चित्रकलेचा सराव कर आणि दुपारी कामावर जाणं. एका दिवशी एका स्थानिक आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. सोनलनेही तिच्या काही चित्रभागाचा सहभाग नोंदवला. तिला माहिती होतं की या संधीचं यश किंवा अपयश तिच्या नशिबाचं भविष्य ठरवणार होतं. गॅलरीत आल्यावर तिला कळलं की तिच्या चित्रामध्ये काहीच वेग नव्हतं. ती निराश झाली, पण ती हार मानणारी नव्हती. तिच्या मेहनतीची चीज काही आठवड्यांनीच झालं. त्या प्रदर्शनात एक मोठा संघकर्ता आला होता. त्याने तिच्या कलाकृतीकडे लक्ष दिलं होतं. त्याने सोनलची चित्र खरेदी केली आणि तिला आपल्या गॅलरीत स्वतःच प्रदर्शन आयोजित करण्यास संधी दिली. आता सोनल एक प्रसिद्ध कलाकार झाली होती. तिच्या चित्रसंघातून ती संघर्ष, स्वप्न आणि ध्येयाची कहाणी सांगते. ती नेहमीच सांगते, स्वप्न पहा. सोनलने तिच्या जीवनातून शिकवलं की हार न मानता पुढे जाणं हाच खरा यशाचा मार्ग आहे. जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल तर आपण नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.